तर आता मी मस्तच आता हलका-फुलका नाश्ता आता बनवते आता. तर तुम्ही आता ओळखलंच असेल काय बनवते ते. तर आता मस्तच खूप छान अशा शेवाळ्या बनवायला घेतल्या. तर मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतलं. मला पाहिजे तेवढे शेंगदाणे घेतले त्या. शेवाळ्याच्या अंदाजानुसारच शेंगदाणे घेतलेलं आणि शेवाळ्या पण चांगल्या भाजून निघाल्या त्या खरपूस अशा सकाळ-सकाळचा हलका-फुलका नाश्ता आहे. तर पोहे कसं जड असते ते त्याच्यामुळं रोज बदलून-बदलून करते मी. तर काल पोहे बनवलेलं, आज शेवाळ्या बनवल्या. तर कधी असा इडियापम करते, कधी अप्पम करते. म्हणजे बदलून-बदलूनच नाश्ता असतो सकाळ-सकाळचा. म्हणजे तर आता आपल्या शेवाळ्या पण चांगल्या भाजल्या त्या मस्तपैकी. आता थोडंसंच मी तेल ओतून घेतलं आणि शेवाळ्या मी भाजताना पण त्याच्यात काय तेल ओतलेलं नव्हतं. नुसत्या अशा खरपूस अशा भाजून घेतलेल्या. तर आता अर्धा चमच्याचं असं थोडंसं टाकलं म्हणे नुसतं ओतलं म्हणे ओतलंय तेल आणि त्यात फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि मिरची, कांदा टाकून घेतलं. झटकीपट अशा शेवया बनवून घेतल्या आणि शेवयात काय तेल काय जास्त लागत नाही. भरपूर आणि चवीनुसार तर मीठ आता टाकून घेते आता मस्तपैकी. आता हळद तर झालीच पाहिजे आता आपली झटकीपट आता पटपट असं उरकायचं आहे. तर शेवया बनवून घेतल्या छान-छान पैकी आता. तर थोडंसं मला पाहिजे तेवढं आता पाणी ओतून घेतलं आता शेवयाच्या अंदाजानुसार आता. तर आता झाकून ठेवते आता 5 मिनिटात चांगला आता कांदा, मिरची, शेवाळ्या आणि शेंगदाणा सगळं आता भाजून देते आता. चांगली उकळी फुटली की शेवाळ्या नंतर टाकून घेते. तर जितक्या आपण शेवाळ्या बिना तेलाच्या भाजू, तितक्या खायला खूप छान टेस्टी लागते त्या. तर मस्तच आता शेवाळ्या पण आता शिजल्या त्या. सकाळ-सकाळचं बाहेरचं वातावरण तर इतकं छान झालेलं होतं की बास जिकडं बघेल तिकडं झाडी-झुडपी आणि फुलं मस्तच आणि कावळ्यांचा आवाज. छान असं वातावरण आणि त्यात आपल्या शेवाळ्या मस्तपैकी आहे. तर आता शेवाळ्या पण बनवून झाल्या. आता मला आता भाजी बनवायची आहे. भाजी आणि चपाती बनवून घेते आता मस्तपैकी छान-छान अशा. तर चला तर मग आता शेवाळ्या बाजूला ठेवते आणि चपात्याला आणि सोयाबीनची मला सुकी भाजी बनवायची आहे. तर सोयाबीनची सुकी भाजी मी पहिल्यांदा सोयाबीन असं गरम पाण्यात असं शिजवून घेतलं. खूपच छान आणि टेस्टी बनते सोयाबीनची सुकी भाजी. चिकनलाही मागे सारणार आहे. तर कांदा पण टाकलेला आहे. कांदा भरपूर असा टाकलेला आहे. बारीक-बारीक कांदा घेऊन असं उभं चिरले ते कांदा आणि फोडणी दिलेली जिऱ्याची मस्तपैकी. तर हे आता सोयाबीन मी आता पहिल्यांदा गरम पाण्यात असं भिजत घातलं होतं. त्यात थोडं मीठ टाकून आणि चांगलं 2-3 पाण्यानं धुवून घेतलं आणि आता ह्याला मसाला लावून घेतलाय बघा आता. हळद, चिकन मसाला पुडी, आपली चटणी आणि मीठ आणि लिंबू वरनं पिळून घेतलंय. आणि चांगलं आता मस्तपैकी आता 5 मिनिटं आता झाले आता बाजूला ठेवलेला आहे सोयाबीन आणि मला ही उभा कांदा आहे. आता चिरून घेते बारीक-बारीक कांदा येतो उभं. थोडीशी आलं, उभा कांदा, खोबऱ्याचं काप पण करून चिरून घेतले ते मस्तपैकी. आता मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देते आता. थोडंसं तेल घेतलं. तर चांगला आता तडका देते आता. तर लगेच आता भरपूर असा कांदा चिरलेला कांदा पण टाकून घेते आता. आलं थोडं आणि ही ओलं खोबरं आहे बघा आता. ही ओल्या खोबऱ्याचं काप पण आता मी करून घेते. खूप छान आणि टेस्टी भाजी लागते. तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकायची गरज नाही. इतकी भारी भाजी लागते. शेंगदाण्याचं कूट जर कधी नसलं तरी असं ओलं खोबरं जरी टाकलं तरी चालतं. पण मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे थोडं आणि ओलं खोबरं पण मस्तच अशी. तर आता ही मसाला पुडी हुडक, ती मसाला पुडी हुडक असं करण्यापेक्षा आधीच मिक्स करून ठेवलेलं होतं. तर झटकीपट अशा भाज्या बनते त्या खूपच छान. पटपट अशा होऊन पण जाते त्या. थोडंसंच पाणी ओतलेलं आहे आणि कुकरची एक शिट्टी देते. झाकून ठेवते आणि कुकरची आता एक शिट्टी झाली की मस्तपैकी आता आपली सोयाबीनची सुकी भाजी तयार झाली. तर आता मला इकडं चटपटीत काहीतरी असं लाह्या तळून घेतल्या मी. लायलनचं तांदूळ होतं. तर त्यात थोडंसं शेंगदाणं पण टाकलं. तर तेल नाही बघा अजिबात. तेलात सगळं बसून घेतलंय. ह्या लाह्या तळताना इतकं शेंगदाणं म्हणजे लाह्याला तेल लागतं की बासच. पण थोडंसंच तेल होतं. त्या तेलातच मी असं खरपूस असं भाजून घेतलं आणि तसंच गॅस कमी ठेवून असं झाकून ठेवलं. तर भांडं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत अशा लाह्या पण अशा चांगल्या शिजून भाजून निघत्या त्या तळून अशा. तर खूप छान आणि इकडं
मुलांच्यासाठी असं करून घेतलेलं ही. तर आता मला चपात्या पण बनवायच्या होत्या. तर आता सोयाबीनची भाजी बाजूला ठेवली. चपात्या करून घेते आता. झटकीपट आता पटपट अशा. तर शेवटी चपात्या ठेवलेल्या होत्या. कणिक पहिल्यांदा मळून घेतलेली चपात्याची आणि शेवटी मग आता करायला घेतल्या. त्याच्यामुळं आपली चपात्याची कणिक पण चांगली मरादल्या आणि भिजून पण निघाल्या मस्तपैकी मऊझार चपात्या अशा होत्या त्या आणि लांबत्या त्या पाहिजे तेवढ्या. जास्त तेल लावायची पण गरज नसते त्याच्यामुळं मी पहिल्यांदा अशी कणिक मळून ठेवते. म्हणजे बाहेर भाज्या पण पटपट करून झाले की आपल्या जेवायला रिकामा आणि गरम गरम चपात्या मस्तपैकी गॅस फुल सोडला की मऊझार चपात्या अशा बनते त्या. तर चपाती टाकली की चपाती लगेच फुगली का तर मी पहिल्यांदा कणिक मळून ठेवली होती त्याच्यामुळेच अशा फुगते त्या चपात्या मस्तपैकी. तर आता तेल पण लय लावायची गरज नसते. तर पटपट अशा चपात्या पण सगळ्या करून घेतल्या आणि स्वयंपाक पण माझा झालेला होता. तर आता पटकन दिसणं आता सगळं झाकून हे ठेवते आणि भांडी ही राहिलेली घासून घेते. चला तर मग भेटू असंच पुढच्या व्हिडिओ